14,43,45,000 रुपयाचे बिल उचलून मोकळे झाले. तर असं एक पेनड्राईव्ह सुरेश धस देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना ते माहिती नाही त्या बाबतीत असं पेनड्राईव्ह त्यांनी दिलाही नाही. त्याच्याला परत कुणी आलं नाही. आता एवढ्या वेळेस पांघरून फाटून गेले माझं. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणतीही तडजोड करणार नसल्याचं आज पुन्हा सांगितलं. याबाबत सुरेश धस अतिशय लक्षपूर्वक पावलं उचलत असल्याचं दिसून येत आहे. याचं कारण सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एक पेनड्राईव्ह दिलाय आणि या पेनड्राईव्हमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करणारे पुरावे असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात सुरेश धस यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. त्यामुळे या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे याची चर्चा सुरू झाली आहे. सोबतच धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. संतोष देशमुख या सरपंचांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्या पाठोपाठ बीडमध्ये अनेक कारभार आता उघड होऊ लागलेत. यात अवैध राखेची वाहतूक असो की खंडणी प्रकरण असो की अवैध कामांमध्ये पोलिसांचा सहभाग असो, एक ना दोन अनेक प्रकरणं उजेडात येऊ लागली आहेत. आणि याचा पाठपुरावा सरकारमध्ये असणाऱ्या पक्षाचे आमदार सुरेश धस आणि काही विरोधक तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील करतायत. हे सगळं सुरू असताना नुकतेच बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. अजित पवारांच्या पहिल्या दौऱ्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भातले पुरावे सादर केले. धस यांनी अजित पवारांना पुराव्यांचा एक पेनड्राईव्ह दिला. महत्त्वाचं म्हणजे बीड डीपीडीसीची बैठक सुरू असतानाच हा पेनड्राईव्ह दिल्यानं बैठकीत शांतता पसरली असल्याचं बोललं जात आहे. महायुती सरकारमधील आमदारांनाच पुरावे दिल्यानं पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी बोलताना धस यांनी सांगितलं की पुरावे असलेला पेनड्राईव्ह अजितदादांच्या पीएला दिलाय. तसंच या संदर्भात अजितदादांनी सांगितल्यानुसार एक लेखी तक्रार देखील दिली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार दखल घेतील असा विश्वास धस यांनी व्यक्त केलाय. याबाबत एक समिती स्थापन होईल आणि चौकशी केली जाईल असं धस म्हणाले. ते त्यांच्या बॉडीची नाहीये. एवढी बार दादा ठीक आहे, आपण एक पाऊल मागे हटू, परंतु काही दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन जर त्यांनी केलं तर सर्व पक्षीय लोकांना तिथं हजर राहावं लागेल. आम्ही बी त्यांच्या बरोबर हजर राहू. पालकमंत्री झाल्यानंतर अहो मी आता त्याच्यावरती काहीच बोलणार नाही. मी अगोदर अंतरवलेलं अजित दादांच्या पीएला दिलं ना डिस्लेन ना. आज डिस्लेच होते ना बरोबर. त्यांना कालच पाठवले ते. आज दिलंय का? कालच रात्री पाठवलं. असं कळतं की अजित दादा तुम्हाला म्हणाले की लेखी तक्रार द्या हे पेनड्राईव्ह. हो बरोबर आहे ना. लेखी नुसता पेनड्राईव्ह देऊन होणार आहे का? याची लेखी तक्रार होईल साहेब. याच्यावरती राज्याचे सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल. तो नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते. द्विरुक्ती एका कामाच्या बाबतीतलं परळी पर्दापूर पूस याच्यावरची द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की 5 कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की 73 मधले 5 गेले म्हणजे 78 कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीपीडीसीचे उचललेत आणि काही राज्याच्या ह्याचे उचललेत. आणि मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ 500 लोक माझ्या कानावर आले. 500 लोक कोमामध्ये गेलेले आहेत. आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत. संतोष देशमुख आमचा दह्या दुपारा मारलेला माणूस आहे. त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज. आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज. महादेव मुंडेचे मारेकरी सुद्धा सापडले पाहिजेत. याबाबत धनंजय मुंडेंना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, असा कोणताही पेनड्राईव्ह दिल्याचं मला माहिती नाही. ऐकूया ते काय म्हणाले. संधी देऊन त्या ठिकाणी सगळ्यांचे विचार घेऊन पुढच्या वर्षीचा प्लॅन अतिशय व्यवस्थितपणे करण्याचा आणि अधिकचा निधी देण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सकारात्मक करायचं ठरवलं. काय विषय काय होते? डीपीडीसी मध्ये जे विषय असतात कृष्णाजी, जिल्हा नियोजन आणि एकूण जिल्ह्याच्या नियोजनामध्ये जो जिल्ह्याला येणारा निधी आहे त्यातल्या वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकास कामाच्या संदर्भात. बरं, असं एक पेनड्राईव्ह सुरेश धस देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना. ते माहित नाही. त्याच्या बाबतीत असा पेनड्राईव्ह त्यांनी दिलाही नाही. एकीकडे अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याकडे पुरावे दिल्याचं सांगितलं होतं. आता धस यांनीही पुराव्यांचा पेनड्राईव्ह दिलाय.
पण तरी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही चिन्ह सध्या तरी दिसत नाहीयेत. पण अजित पवार यांनी आज बीडमध्ये बोलताना आता कुणालाही सांभाळून घेणार नाही असा इशाराच दिला. हा इशारा नेमका कुणाला होता याची चर्चा सुरू झाली आहे. तुमचं वागणं बोलणं अशांचं मी बघेन, खरंच पुरुष होत आहेत का? कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते, सगळीकडे असते, माझ्याकडे पण आहे. ती जरूर उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा. आज कुठे उगवले? इकडे नमस्कार. तसलं चालणार नाही. मी स्पष्टपणे सांगतो. परत राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय, लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय, उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा, एवढ्या वेळेस पांघरून आला, पांघरून फाटून गेले माझं, एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला. असलं अजिबात चालणार नाही. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा, नको बाबा आता उगीच आपलं स्वतःसारखं सरळ वागूया, चांगलं वागा. मी तुमच्या मागे पूर्ण ताकद उभी करेन. तुम्हाला कुणाला सोबतच जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांवर कारवाई केली जाईल, जिथं तथ्य नसेल त्या संदर्भात कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही असंही अजित पवार बीडमध्ये बोलताना म्हणाले. यावर अजित पवारांची भेट घेण्यापूर्वी सुरेश धस यांनी म्हटलं की हे 100% खरं आहे. तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती आम्ही करणार आहे, बिगर तथ्याची नाही. मी बिगर तथ्याचं बोलतच नाही. आज कागदपत्रे आणि त्याचा पेनड्राईव्ह देणार आहे. पेनड्राईव्हमध्ये सगळेच पुरावे आहेत असं धस यांनी म्हटलं होतं. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी सुरेश धसांनी माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर पीक विमा घोटाळ्यासंदर्भात केलेल्या आरोपांचे पुरावे दिले. काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत धस यांनी मुंडे पालकमंत्री असताना केलेल्या घोटाळ्याचे पुरावे समोर आणले. यात काम न करता 73,000 कोटींची बिलं पास केल्याचा आरोप धस यांनी मुंडेंवर केला. आता अजितदादांना दिलेल्या पेनड्राईव्हमधून सुरेश धस यांनी कोणता नवीन बॉम्ब टाकलाय आणि त्यानं कोण घायाळ होणार, किंबहुना धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावर गदा येणार का हे पाहावं लागेल. तुर्तास त्या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे हा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.